हिने ओळखलं की हे काही सामान्य लोक नाही आहेत, हे कोणीतरी महान असे लोक आहेत. म्हणून तिने, पतिव्रता होती ती, पतीच्या चरणाचं तीर्थ हातात घेतलं आणि त्या तिघांवर शिंपडलं. त्याबरोबर हे सगळे देव, तीनही देव झाली बाळे. हे तिने बाळांच्या रूपात हे देव तिने बाळ केली या देवांना अनसुयेने. आणि मग स्तनपान्य देऊन तिने अग्नी नसलेलं जेवण भोजन या अतिथींना दिलं. आता ही बाळं 6 महिने झाली तरी पती आपले घरी आले नाहीत, म्हणून या देव्या या अनसुयेच्या आश्रमात आल्या आणि आमचे पती कुठे आहेत हे विचारल्यानंतर या 3 बाळांकडे बोट दाखवून अनसुया म्हणाली, हे तुमचे पती आहेत, तुम्ही घेऊन जा. पण आता या छोट्या बाळांना हा आपला पती आहे हे कसं काय ओळखणार? म्हणून तिची क्षमा मागितली आणि तिला सांगितलं की तूच आम्हाला आमचे पती परत दे. आणि अशा प्रकारे हे 3ही देव नंतर प्रकट होऊन त्या देवींबरोबर निघाले. पण अत्री ऋषी म्हणाले की तुम्ही बाळांच्या रूपात येऊन आम्हाला जे वात्सल्य दिलं, आम्हाला जे प्रेम दिलं, तर तुम्ही कृपा करून आमच्या पोटी जन्म घ्या. आणि मग त्यावेळेला अनसुयेच्या पोटी दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्र असे 3 परम यशस्वी पुत्र झाले. त्यातील अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव म्हणजे अवधूत आणि दत्तात्रेय हे त्यावेळेला अनसुयेच्या पोटी त्यांनी अवतार घेतला. आणि हा दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आणि चित्रकूट पर्वतावर ही घटना घडलेली आहे. अशा प्रकारे दत्तगुरूंचा अवतार विष्णू भगवंतांनी हरिहर भेद मिटवण्यासाठी घेतलेला आहे. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.